त्याला सांग आत्ताच्या आता निघून जा, गावाबाहेर जा. आम्ही त्याच्यावर कृपा करणार नाही आहोत. त्याला सांग आधी दुसऱ्याच्या मनातलं कोड बरं कर, मग त्याच्यावर उपचार करायचा का नाही ते आम्ही ठरवू. मनातलं कोण? कुणाच्या मनातलं कोण? कुणाच्या मनातलं कोण? स्वामी स्वामी, तुम्ही नेमकं काय सांगितलं तेच मला कळलं नाही. कुणाचं मन माझ्यामुळे दुखावलंय? मी कुणाचं वाईट केलंय? कुणाचा अपराध केलाय? मला काहीच आठवत नाही. सुंदरा मावशींना विचारलं, त्यांनाही काही माहित नाही. पण मग मी आता कुठे जाऊ? कुणाला शोधू? आणि मी कुणाचं मन दुखवलंय ते कसं कळणार? आणि तोपर्यंत माझ्या अंगावरचा हा आजार वाढतच चाललाय. स्वामींनी जर मला वाचवायचं ठरवलं असेल तर मग मला काय करायचंय ते सुद्धा मला कळत नाहीये. गुरुदेव गुरुदेव. संपत, तुम्ही इथे काय करताय? काल रात्री मोठा चमत्कार केलास ना तू. काहीच आठवत नाही? काल घाबरवलंस आम्हाला आणि माझ्या हातातली काठी ही अचानक तुटली. त्या रेणुका नावाच्या बाईला गावातून हाकलू दिलं नाही. पण तुला काय वाटतं, आम्ही तुला हाकलणार नाही? हा? मी यात चुकीचं काय केलंय? तू काय चुकीचं आणि काय बरोबर केलंयस ना हे अख्ख्या गावाला कळलंय. म्हणजे काय रे, गावात राहायच्या लायकीचा आहेस का तू? हा? अरे लोकांना तोंड दाखवायला लाज नाही वाटत का? हो, हे काय बोलताय तुम्ही? तू पापी आहेस, पापी. पापी? मी काय पाप केलंय? ते तुला आता काय सांगायची गरज आहे का? तुझ्याच अंगावर दिसतंय ते. हे तुम्हाला कसं कळलं? हात झाकलेस म्हणून काय झालं? नियती पाप लपू देत नसते. हा? अरे तू हातावरचे डाग लपवले, पण मानेवरचं पाप उघडं पडलं ना, त्याचं काय? मान्य? नाही, असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत. अडक काल रात्री नव्हता. अडक नव्हता माझ्या मानेवर. गुरुदेव गुरुदेव. हा? अरे काल हातावर होता, हा? आज मानेवर आहे, उद्या संपूर्ण शरीरावर असेल. गुरुदेव गुरुदेव. अरे स्वामींचा शिष्य आहेस ना तू? पापी गुरुचा पापी शिष्य. हे सदाशिव, त्या स्वामींच्या मागे लागलास ना, तर त्याच्याबरोबर तुझंही पाप या गावावर येणार. तुला या गावात राहण्याचा अधिकार नाहीये. गुरुदेव गुरुदेव. आधी दुसऱ्याच्या मनातलं कोड बरं कर, मग त्याच्यावर उपचार करायचा का नाही ते आम्ही ठरवू. स्वामींच्या त्या गूढ वाक्यामध्ये नेमकं कोणतं सत्य दडलंय? ना आम्ही पापी ना आमचे भक्त पापी. आमचे भक्त केवळ पाप भिरू आणि आम्ही त्यांचे कल्पतरू.
आमचे भक्त कधीच सेवेचा मोबदला मागत नाहीत, पण त्या भक्तांच्या सेवेचा मोबदला आम्ही त्यांना जरूर देतो, कारण आम्ही त्यांचे कल्पतरू आहोत. आमच्या भक्तांचा उद्धार आम्ही आमच्या पद्धतीने करतोच, पण त्या उद्धाराच्या आड जर कोणी आलं तर त्याला क्षमा नाही. चिववाली चिव. नकारात्मक शक्तीचा परिणाम आहे हा, पण तुम्ही घाबरू नका. दुसरी पुडी जवळच होती. ही घ्या. संपत आणखीन एक पुडी घेऊन येतोयच. ती आली की ती देऊ. बाळाला बरं वाटेल. बरं झालं महाराज, तुमच्या जवळ ही दुसरी पुडी होती. हे चूर्ण असं कसं उडून गेलं? घरात तर कुठेच वारा दिसत नाहीये. मग ह्या चूर्णावरच वारा कसा आला? महाराज हे काय घडतंय सगळं? वाऱ्याची झुडूक आली असेल, पण तुम्ही काळजी करू नका. संपत आणखी एक पुडी घेऊन येतोय. ती आली की बाळाला देऊ. काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. हे सगळं ते स्वामीच करतायत, आणि तेही स्वामी स्थानावर बसून. त्यांना अडवताही येत नाहीये मला. साधना, शक्ती, सिद्धी यांचा फक्त मी दिखावा करू शकतो, पण त्यांच्या एवढी प्रत्यक्ष शक्ती माझ्याकडे नाही. बरं, आम्ही येतो. महाराज काय झालं? महाराज हा संदेश. इशारे केले, संकेत दिले, समजले तर ठीक, नाहीतर पश्चात्ताप, फक्त पश्चात्ताप. स्वामी, शिवनाथचं बाळ तुम्हाला हवंय, पण का? त्या दिवशी स्वामी शिवनाथकडे गेले होते असं कळलं मला. बाळाच्या बारशाला म्हणे. हो, पण स्वामी मला मला कळत नाहीये, शिवनाथचं बाळ तुम्हाला का हवंय?
तुला द्यायचंय. मला मला का मला नको बाळ. सुंदरा मावशी हो सांगा ना, मला बाळ नको. वेळ आली की सगळं कळेल. ही पुडी तर तुम्ही स्वतः आणली होती ना. मग तुम्ही आणलेल्या चूर्णाच्या कापडावर त्या स्वामींचा निरोप कसा? महाराज, स्वामींनी काहीतरी जादूटोणा केलाय असं तुम्ही म्हणाल, पण मग त्याचा परिणाम तुम्हीच आणलेल्या पुढेवर कसा झाला? हे तर शक्यच नाहीये ना. शक्य आहे. संपतकडे आधीच काही पुड्या होत्या. कदाचित वाटेत स्वामींच्या कुणा सेवेकऱ्याने त्याला गुंगवलं असेल. पुड्या बदलल्या असतील आणि आपल्याला कळलं सुद्धा नसेल. पण महाराज, हे त्यांना कळतंय तरी कसं? गुप्तहेर. संपूर्ण गावात गुप्तहेर पेरले त्यांनी. आपण काय करतो, कुठे जातो, कुणाला भेटतो, काय काय उपाय करतो याची संपूर्ण खबर त्या स्वामींपर्यंत पोहोचते. आपल्याला घाबरवायचं, मनात संशय निर्माण करायचा. आपण जे जे उपाय करतो त्याच्यात मुद्दामच मोडता घालायचा. हाच तर त्या स्वामींचा डाव आहे. पण मग आता काय? त्याचा परिणाम माझ्या बाळावर तर होणार नाही ना? काही होणार नाही. तुम्ही दोघांनी कोणालाही घाबरायची गरज नाही. यावेळी संपत बेसावध राहिला एवढाच. यापुढे सावध राहील. यापुढे पुढे आपल्या डोळ्यांसमोरच बनतील, डोळ्यांसमोरच घरात येतील. कुणालाही त्या बदलता येणार नाहीत. तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा, या मार्तंडवर विश्वास ठेवा. काहीही झालं तरी त्या स्वामींना तुमच्या बाळापर्यंत पोहोचू देणार नाही म्हणजे नाही. हे काय चाललंय? मी बांधून दिलेल्या पुडीवर त्यांचा संदेश कसा आला? ही शक्ती माझ्या कल्पनेपेक्षाही मोठी आहे का? नाही नाही, मला घाबरून चालणार नाही. या दोघांसमोर माझी भीती दिसली तर सगळं संपेल. आम्ही निघतो. ते स्वामी आपला पिछा कधी सोडणार आहेत? मला वाटतं आपण त्यांच्यापासून जितकं दूर जाण्याचा प्रयत्न करतोय ना, तितकेच ते आपल्या जवळ येत आहेत. मला का स्वामी? अहो सांगा ना, मला का? मला नको. आता पिच्छा सुटणार नाही. नको मला पिच्छा नको. स्वामी माझा पिच्छा सोडवा. मला बाळ नको. कुठे? सुंदरा मावशी सांगा ना, मला बाळ नको. स्वामी, मी तुमच्याकडे असं काहीच मागितलं नव्हतं. मग माझ्या बद्दल तुम्ही बाळ का घालताय? कृपा करा स्वामी, मला आता नाही झेपणार. सुंदरा मावशी सांगा ना यांना. आता कुठे बाळ सांभाळू मी? नाही स्वामी क्षमा करा. तुम्ही शांत व्हा बरं, शांत व्हा. अहो स्वामी देव कधी कधी आपली थट्टाही करतात. तुम्ही त्यांच्या प्रत्येक शब्दाचा असा अर्थ नका काढू. आणि हे बघा, स्वामी देव जे काही करतात, बोलतात, त्यामागे काही ना काही कारण असतंच ना. हा, आता त्याचा अर्थ आपल्याला लगेच कळत नाही, एवढंच. खरंच तुम्ही उगाच घाबरू नका. तुलाच द्यायचंय ते. न्याय होगा, होकर रहेगा. हर किसी का न्याय होगा और हर किसी के साथ न्याय होगा.
भोंदू गुरुचा भोंदू शिष्य. हे संपत, माझ्या स्वामींबद्दल एक शब्दही बोलू नकोस. अरे घाबरलो मी. हा चल चल. गुरुदेव गुरुदेव. अशा गुरूंबद्दल काही बोलायची तुझी हिंमत कशी झाली? त्या पुढे एक शब्द जरी बोलशील ना तर माझ्यापेक्षा दुसरा कोणी वाईट नाही. तुला स्वामींचं जास्तच कळवळ येतोय. हा? गुरुदेव गुरुदेव. ए काय रे, पण स्वामींना तुझा कळवळ आहे का? त्याचा कळवळ असतं ना तर कोड हे त्याच्या अंगावर उठू दिले नसते. हा? गुरुदेव गुरुदेव. काय रे, ए कसले रे तुझे गुरु? काय तर म्हणे भक्तांचं दुःख कळतं त्यांना. ए मग तुझ्या अंगावरचं दुखणं का बरं करत नाही? तुझं रक्षण का नाही करत? गुरुदेव गुरुदेव. माझे स्वामी योग्य वेळी योग्य तीच गोष्ट करतात. माझ्या आयुष्यात काय करायचंय हे तेच ठरवतील. हो हो. अरे असाच स्वतःला खोटा दिलासा देत राहा. हा? गुरुदेव गुरुदेव. अरे आणि एक लक्षात ठेव, इथे स्वामीही नाही आणि तुला आता इथे राहताही येणार नाही. म्हणजे तू गाव सोडून जा आत्ताच्या आत्ता. या धर्मशाळेत एक क्षणही थांबू नकोस. अहो पण ही धर्मशाळा निरोगी लोकांसाठी आहे, पुण्यवान माणसांसाठी, तुझ्यासारख्या पापी माणसासाठी नाही. तुझ्यामुळे इतरांना संसर्ग झाला तर याची जबाबदारी कोण घेणार? ही जर गोष्ट फौजदाराला कळाली ना तर तुझ्यावर कडक कारवाई होईल. देहदंडापर्यंत शिक्षा होऊ शकते म्हणतात. ए आत्ताच निघून जा, बघ तुझा जीव वाचव. हो पण मी गाव सोडून कुठे जाऊ? ते तुझ्या स्वामींना विचार. हं? हा पण आता त्यांना पण विचारून काय उपयोग आहे ना. आणि तू एवढा दुर्दैवी आहेस की तुझ्या घरच्यांनी तुला झिडकारून लावलं आणि तुझ्या स्वामींनी सुद्धा. हो ना. अरे सदाशिव, तू आत्ताच्या आता या घरातून निघून जा. हो बाबा. दूर हो, दूर हो. कोण आलेला मुलगा माझ्या घरात राहणार नाही. आम्ही तुला बरं करणार नाही. तुम्ही ही पाठ फिरवली तर मी कुणाकडे जाऊ? आम्ही तुला उत्तर द्यायला बांधील नाही आहोत. तुझ्या कर्माचा हिशोब तुलाच फेडावा लागेल. चल निघ इथून. स्वामींनी सुद्धा स्थानावर तुला ठेवलं नाही ना, हो की नाही? गुरुदेव गुरुदेव. हे सदाशिव, तू ना सगळ्यांनाच नकोसा झालाय. तुझ्या ठिकाणी दुसरा कोणी असता ना तर या जगातच राहिला नसता. हा रोग बरा होणारा नाही, आयुष्यभर याच्या सोबतच जगावं लागेल. लोकांच्या नजरा सहन कराव्या लागतील. लोक जवळ येणार नाही, कुणी तुला हात लावणार नाही. वाईट टाकल्यासारखं आयुष्य जगावं लागेल तुला. आम्ही तुझ्या जागी असतो ना तर हा त्रास अजिबात सहन केला नसता. सांग ना, काय उपयोग असं जगून? हे सदाशिव, अजून वेळ गेली नाहीये. हो, विचार कर. जा, निघून जायतून, निघून जायतून, निघून जायतून. कुठेही जा, पण अक्कलकोट मध्ये थांबू नकोस. अक्कलकोट मध्ये थांबू नकोस. संपत, गुरुदेव गुरुदेव. तुझ्यावर एक महत्वाची जबाबदारी सोपवतोय. शी कोणती गुरुदेव? ते स्वामी आमच्या भक्तांना त्रास देत आहेत ना, मग आपणही त्यांच्या भक्तांना स्वस्थ जगू द्यायचं नाही. गुरुदेव गुरुदेव. त्यांचं जगणं इतकं कठीण करायचं, इतकं कठीण करायचं की त्यांना स्वतःला वाटलं पाहिजे की स्वामी स्थानापासून दूर जावं. गुरुदेव गुरुदेव.
हे काम तू चोख करू शकशील याची मला खात्री आहे. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, अहो तुमचा शब्द म्हणजे काम झालंच समजा. हा? गुरुदेव गुरुदेव. पण एक गोष्ट लक्षात ठेव संपत, काय गुरुदेव? हा प्रश्न फक्त एका माणसाचा नाहीये. त्या स्वामींच्या भक्तांचा विश्वास मोडायचा आहे मला. गुरुदेव गुरुदेव. हो गुरुदेव, मी हे काम चूक केलं आहे. सदाशिवच्या मनात स्वामींबद्दल श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेला धक्का देणं म्हणजे त्याला आतून तोडणं, तेच काम चालू आहे. गुरुदेव गुरुदेव. त्याच्याकडे बघून कळतंय माझ्या शब्दांचा त्याच्यावर किती परिणाम झाला आहे. हा खरंच आत्ताच्या आत्ता जाऊन स्वतःच आयुष्य संपवेल इतका खचला आहे तो. गुरुदेव गुरुदेव. आणि स्वामींच्या एका भक्ताने असं टोकाचं पाऊल उचललं तर तो फक्त एका भक्ताचा पराभव नसेल, तो त्या स्वामींच्या विचारांचा, त्यांच्या शिकवणीचा मोठा पराभव म्हणून लोकांसमोर उभं करता येईल. मग गावात एकच चर्चा होईल, भक्तांना वाचवणारे स्वामी आपल्या भक्तालाच वाचवू शकले नाही. त्यांच्या पराभवाला तडा द्यायचा असेल, त्यांच्या भक्तांचा विश्वास डळमळीत करायचा असेल तर हे एक मोठं पाऊल ठरेल. आता फक्त बघायचंय सदाशिव पुढे काय करतो. गुरुदेव गुरुदेव. देखो देखो सपने देखो. स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत आणि अक्कलकोट मध्ये स्वप्न बघायला मनाई पण नाही. बुरे सपनों का अंजाम बुरा होगा और अच्छे सपनों का अंजाम अच्छा ही होगा. नको, शांत हो. स्वामी देवा. आता रडायचे दिवस गेले, आता हसायचे दिवस आले. काय करायचं? हसायचं. हास बघू, शाळेत मुलगी ना तू. हास हास. हा, आता हसायचे दिवस आले. हा हा, शाबाश. शाणी बाळ ना तू. हा, जे गेलंय ते परत आणता येणार नाही बाळा, पण जे येणार आहे ते सुंदर करता येईल. रडायचं नाही, मी सांगितलं ना रडायचं नाही बाळा. रडायचे दिवस गेले आता आपले. हा हा बाळा, आयुष्याने तुझ्याकडून काही हिरावून घेतलं असेल म्हणून आयुष्यात संपलं असं नाही समजायचं. देव जेव्हा एक दार बंद करतो त्याच वेळेस तो दुसरा दार उघडण्याची तयारीही करत असतो. दुःखाचे दिवस संपले, आता तुझ्या आयुष्यात दुःखाचे नाही तर सुखाचे दिवस येणार आहे. समजलं? शहाणी आहे आपली रेणुका. नाही नाही नाही. अरे तुमच्या मुलाला एवढा मोठा आजार आहे हे तुम्ही आमच्यापासून लपवलं.
हे लग्न आत्ताच्या आत्ता मोडलं. सदाशिव, तू आत्ताच्या आता या घरातून निघून जा. कोण आलेला मुलगा माझ्या घरात राहणार नाही. चालतो इथून. आम्ही तुला बरं करणार नाही. माझं चुकलं तरी काय, सगळ्यांनी मला एकटं सोडलं, पण का? आता माझ्याकडे फक्त एकच मार्ग उरलाय. आयुष्य संपवायचं. गुरुदेव गुरुदेव, तूही तोच विचार करतोयस का? गुरुदेव गुरुदेव. सदाशिव, रे तुझी मनस्थिती समजू शकतो रे मी. तुझं ठरलेलं लग्न मोडलं, घरच्यांनी तुला हाकलून दिलं. घर नाही, कुटुंब नाही, आता लग्न नाही म्हणून संसारही नाही. आणि कसं आहे सदाशिव, अरे संन्यास घ्यायला गेलास तर तुला कोणी गुरु म्हणून स्वीकारणार नाही, आणि कोणताही वैरागी तुझ्या सावलीलाही जवळ येऊ देणार नाही. गावात राहता येणार नाही. गुरुदेव गुरुदेव, तू कुठे जाणार? जंगलात एकटा पडून आयुष्य काढणार का तू? अरे सदाशिव, हे सदाशिव, हे बघ, त्यापेक्षा हे सगळं संपवलेलं बरं नाही का? घाबरू नको, आम्ही सगळ्याचा विचार केलाय. पहिला मार्ग, दुसरा मार्ग आणि नंतर तिसरा मार्ग. हा? हो की नाही रे? हो हो. गुरुदेव गुरुदेव. बस. हे सदाशिव, बघ, विचार कर. तुला फक्त निर्णय घ्यायचा आहे आणि तुझा सगळा त्रास संपेल. गुरुदेव गुरुदेव. भक्तांनी कधी धीर सोडायचा नसतो. धीर सोडणं म्हणजे गुरुवरच्या विश्वासाला तिलांजली देण्यासारखंच आहे, आणि ते योग्य नाही. भक्तांनी कधी धीर सोडायचा नसतो. धीर सोडणं म्हणजे गुरुवरच्या विश्वासाला तिलांजली देण्यासारखंच आहे, आणि ते योग्य नाही. गुरुदेव गुरुदेव. सदाशिव, काय आहे यात? पाणी. गुरुदेव गुरुदेव. ए सदाशिव, काय आहे हे? पहिला मार्ग विष. विष? माझा देव आहे ते. देव माझा देव. हो बाळा, माझा देव. तुझाच देव आहे. ते देव माझा देव. लोक बाळा शांत हो. हो स्वामी देवा, तेव्हा थांबवा ना तिला. तिची मनस्थिती अजून बरी नाहीये. ती गावात गेली तर गावातले लोक त्रास देतील तिला. तेव्हा अशा अवस्थेत ती कुठे जाईल, काय करेल, काही सांगता येत नाहीये. तेव्हा तेव्हा तिला थांबवा. जाऊ दे तिला. काही जणांना भरकटल्यानंतरच वाट सापडते. कधी कधी वाट दाखवण्यासाठी गुरुंनी बरोबर चालायचं नसतं, तर लांब उभं राहून त्या शिष्याला त्याची वाट शोधून द्यायची असते. शिवशंकर शंभो. काय झालं रे? हा? नाही नाही, मला हे नकोय. ए घे रे. गुरुदेव गुरुदेव. मला असं मरण नकोय. याने मी तडफडून मरेन. असं मरण नकोय मला.
काळजी करू नको, आपल्याकडे दुसरा मार्ग आहे. दुसरा मार्ग? गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. याचं काय करू? दुसरा मार्ग. गुरुदेव गुरुदेव. खरं मी कुणालाच नकोय. अरे तुमच्या मुलाला एवढा मोठा आजार आहे हे तुम्ही आमच्यापासून लपवलं. हे लग्न आत्ताच्या आत्ता मोडलं. सदाशिव, तू आत्ताच्या आता या घरातून निघून जा. कोण आलेला मुलगा माझ्या घरात राहणार नाही. चालतो इथून. आम्ही तुला बरं करणार नाही. धीर सोडणं म्हणजे गुरुवरच्या विश्वासाला तिलांजली देण्यासारखंच आहे. ज्याच्या प्रारब्धात जे लिहिलंय तेच घडणार. कोणीही ते चुकवू शकणार नाही. कोणी कितीही प्रयत्न केले, कितीही ताकद लावली तरी प्रारब्धापासून कोणाचीही सुटका होत नाही. पण स्वामी देवा, रेणुकाच्या प्रारब्धात नक्की आहे तरी काय? अहो, तिच्या वाट्याला हे असं दुःख का आलंय? इतरांसारखं साधं सोपं सरळ आयुष्य का नाही हो तिला मिळालं? तिच्या आयुष्यात एवढं दुःख का? सुखी आयुष्य केवळ प्रारब्धाने मिळत नाही. सुखी आयुष्य गुरूंच्या कृपेने मिळतं. पण गुरुची कृपा व्हायची असेल तर आयुष्यात तग धरावा लागतो. संकट आली म्हणून श्रद्धा सोडायची नाही. दुःख आलं म्हणून विश्वास सोडायचा नाही. आणि विश्वास डगमगला की मग आयुष्य डगमगतं. ज्याच्या मनात विश्वासाचा दिवा तेवत राहतो त्याच्यासाठी अंधार कितीही मोठा असला तरी गुरूंची कृपा त्याला वाट दाखवते. आणि ज्यांनी संकटाच्या वेळी गुरुवरचा विश्वास सोडला त्याला प्रकाश समोर असूनही अंधारच दिसतो. त्याने आत्महत्या केली तर स्वामींची गुरु म्हणून बदनामी होईल. त्यांच्या भक्तानेच आयुष्य संपवलं. ही बातमी सगळीकडे पसरली की गुरुदेवांकडून मला बक्षीस मिळेल ते वेगळं. गुरुदेव गुरुदेव. नाही ए, 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 सदाशिव, आता काय झालं? हा? नाही नाही, मी माझं रक्त बघू शकणार नाही. असं मरण नकोय मला. याने सुद्धा मी तडफडूनच मरणार. मला मला एकदाच मुक्त व्हायचं या सगळ्यातून. एकदाच मुक्त व्हायचंय. गुरुदेव गुरुदेव. हे सदाशिव, हिंमत हारू नको. आपल्याकडे अजून एक मार्ग आहे. कोणता? गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. आता विचार बदलू नकोस, मागे हटू नकोस. तिसरा मार्ग? बरोबर ओळखलंस. हा? तुला बरोबर कळलं. गुरुदेव गुरुदेव. आता हा विचार बदलणारही नाही आणि यावेळी हा सुटणारही नाही. गुरुदेव गुरुदेव. पागल, हमारा बच्चा है तू. हमारा बच्चा कभी डरता नहीं और मरता भी नहीं. शिव शंकर शंभो. स्वामी, स्वामी, बरं झालं गेली. अहो, मी सगळीकडे पाहिलं रेणुकाला, कुठेच नाही हो ती. कुठे गेली असेल बिचारी? मी आलेच जरा.
स्वामी, अहो रेणुकाची अवस्था ना मला बघवत नाहीये हो. मानसिक दृष्ट्या फार खचली आहे बिचारी. आता तिला खरं काय खोटं काय हे कसं समजणार, हो की नाही? नाही म्हणजे कोण माणसं चांगली कोण वाईट हे समजू शकत नाही ना ती. मग अशा अवस्थेत ती तुमच्यावर विश्वास कसा ठेवणार, धीर कसा धरणार, हो ना? तिच्या लेखी मागचं सगळंच पुसलं गेलंय. जणू तिचं जगच संपलंय. हो ना, आल्यापासून अगदी शांत शांत आहे. कसली तरी भीती सतावतीये तिला. घाबरू नका, सगळं पुसलं गेलेलं नाहीये. म्हणजे स्वामी? तिच्या डोक्यावर परिणाम झालाय, पण मनावर नाही. मनात जे खोलवर साचतं ते तिथेच जमून राहतं. म्हणूनच तर ती सारखी माझा देव असं म्हणत असावी. हो, तिच्या मनात श्रद्धा अजून जिवंत आहे, पण त्याच्यावर भीतीची धूळ साठली. स्वामी, रेणुका तुमची लाडकी आहे हे अगदी स्पष्ट दिसतंय आता आम्हाला. तुम्ही तिची एवढी काळजी घेता, एवढी माया करता, मग तिच्या वाटेला एवढं दुःख काय येतंय स्वामी? हा प्रश्न फक्त रेणुकेचा नाहीये कपिले. हा प्रश्न अनेक माणसं विचारत राहतात. कुठला प्रश्न स्वामी? माझ्याच वाट्याला हे का? कपिले, जा बरं, स्वयंपाकघरातून आपली भाज्यांची टोपली घेऊन ये. हो आणते. स्वामी, भाज्या. हे गाजर दिसायलाही छान आणि याची चवही गोड आहे. ही पौष्टिक आहे. आता मला एक सांग, कांदा कापला की त्याचा वास कसा येतो? उग्र. कांदा दिसायला काही फार सुंदर नाही आणि त्याचा वासही उग्र आहे. कांद्यालाही कधी कधी हे वाटत असेल ना की माझ्याच वाट्याला हे का? हो स्वामी. पण हाच कांदा जेवणाची चव वाढवतो. चिरताना डोळ्यातून अश्रू येतात, तरी भाजी आणताना सगळे लोक आधी कांदा घेतात. म्हणजे तेव्हा दिसायला साधं असलं तरी त्याचं महत्व वेगळं असतं. ही बरोबर. माणसाचंही असंच असतं. एखादा माणूस बाहेरून सुंदर दिसतो म्हणून तोच सर्वात चांगला असेल असं नाही, आणि एखाद्याच्या आयुष्यात दुःख आहे म्हणून तो कमी महत्वाचा होत नाही. काहींच्या वाट्याला गोड दिवस येतात आणि काहींच्या वाट्याला अश्रू येतात. काहींना जग समजून घेतं आणि काहींना ते घेत नाही. पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी गुण दडलेलेच असतात. फक्त ते तुम्हाला दिसत नाही, पण ते आम्हाला दिसतात. स्वामी, एखाद्याचं दुःख बघून आपण त्याला कमी लेखतो, ही आपली चूक आहे का? दुःखात असलेल्या माणसाला दोष देण्यापेक्षा त्याचा गुण शोधा. कारण माणसाची खरी किंमत त्याच्या परिस्थितीने ठरत नाही, त्याच्या मनात दडलेल्या गुणांनी ठरते. गुरु म्हणून आपल्याला प्रत्येकाचं महत्व माहीत असतं आणि म्हणूनच प्रत्येकाला आम्ही जपतो. रेणुकालाही आणि तुलाही. मलाही. जग ज्याला निरुपयोगी समजतं त्याच्याकडूनच उद्या कदाचित एखाद्याचं आयुष्य उजळतं. आणि म्हणूनच कोणालाही कमी लेखू नका. गुरुच्या दृष्टीने प्रत्येक जीव महत्वाचा असतो, कारण प्रत्येक जीवामध्ये काही ना काहीतरी वेगळं देण्याची शक्ती असते. म्हणजे स्वामी, ज्याचं दुःख आपल्याला दोष वाटतो त्याच्यातही गुण दडलेला असतो, बरोबर ना? हो कपिले, पण ते गुण दिसण्यासाठी माणसाला कधी कधी थांबावं लागतं.
अरे तुमच्या मुलाला एवढा मोठा आजार आहे हे तुम्ही आमच्यापासून लपवलं. हे लग्न आत्ताच्या आत्ता मोडलं. सदाशिव तू आत्ताच्या आता या घरातून निघून जा. कोण आलेला मुलगा माझ्या घरात राहणार नाही. आम्ही तुला बरं करणार नाही. आत्ताच्या आता निघून जा, गावाबाहेर जा. सुंदरे, कोयता घेऊन ये. हो आणते. हे घे स्वामी. स्वामी असा कोयता घेऊन कुठे गेले असतील? बस आता काही क्षणांचाच प्रश्न आहे. यापुढे कुणालाही उत्तर द्यायची गरज नाही. कुणाचा अपमान सहन करायची गरज नाही. कुणाच्या नजरा सहन करायच्या नाहीत. गुरुदेव गुरुदेव. ए सदाशिव, अरे कसला विचार करतोय हा? अरे काही क्षणांचा तर प्रश्न आहे. मग कोणाला उत्तर द्यायला नको, कुणाकडूनही अपमान सहन करायला नको, कुणाच्या नजरा सहन करायला नको. गुरुदेव गुरुदेव. हो, संपून टाक सगळं. तुझ्या दुःखातनं सुटका होईल एकदाची. ए सदाशिव, आता जास्त विचार करू नको, मागे हटू नको. अरे तिसरा मार्ग. ए गुरुदेव गुरुदेव. ज्या शरीराला जगाने नाकारलं, ज्या शरीराला माझ्या वडिलांनी कलंक म्हटलं, ते शरीर घेऊन मी काय करू? ज्या स्वामींवर विश्वास ठेवला त्या स्वामींनी मला त्यांच्या स्थानातून हकलून दिलं. गुरुदेव गुरुदेव. माझं जगणं जर कुणाला नको असेल तर माझ्या जगण्याला अर्थ तरी काय? बस रे आता, किती विचार करशील. चल चल चल. स्वामी मला क्षमा करा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव गुरुदेव. ए सदाशिव, डाव नको, उजवा टाक, उजवा. जीव पटकन जाईल हा. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. ओ तू काय केलंस हे? हा? अरे तू त्याला का वाचवलंस? तो जीव देत होता ना. मग काय करायला हवं? एक माणूस जीव द्यायला निघाला तर त्याला वाचवायचं सोडून तुम्ही त्याला आणखी पुढे ढकलता. इतके निर्दयी झाला, इतके अमानुष आहात. ए तू गप बस. का वाचवलत मला? मला मरू द्यायचं होतं. मला आता जगायचं नाहीये, खरंच जगायचं नाहीये. अरे बाळा, अक्कल आहे का तुला? देवाने तुला आयुष्य कशासाठी दिलं होतं? अर्ध्यातच संपवण्यासाठी. दुःख झालं म्हणून आयुष्य संपायचं नसतं बाळा. दुःखातून शिकायचं असतं. जखम झाली म्हणून प्रवास थांबायचा नसतो. कर्माचं, कर्तव्याचं आणि जबाबदारीचं एक वर्तुळ असतं. ते वर्तुळ पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही या जगातून जाता येत नाही. माणूस स्वतःहून त्या वर्तुळातून बाहेर पडू पाहतो, पण नियती त्याला असं जाऊ देत नाही. म्हणून लक्षात ठेव, आयुष्य संपवण्याचा अधिकार माणसाला नाही. कारण हे आयुष्य त्याचं एकट्याचं नसतं. त्याच्याशी जोडलेल्या अनेक जीवांचं, अनेक कर्मांचं आणि अनेक जबाबदाऱ्यांचा तो एक धागा असतो.
स्वामीचा भक्त म्हणतोस ना, मग तू अशी हार मानतोस? अरे जगाने नाकारलं म्हणून तू नाकारला जात नाहीये. कुणी तुला कलंक म्हटलं म्हणून तू कलंकही होत नाही. अरे बाबा, तुला नाकारणारे तुझी किंमत ठरवत नसतात, तुझ्या कर्माने तुझी किंमत ठरत असते. काय झालं बाळा तुला अंगद? काय झालं? का रडतोस तू? हा, काय झालं? काय झालं तुला? का रडतोय? अहो बघा ना, मार्तंड महाराजांनी पाठवलेलं चूर्ण तेही दिलं याला. पण काही परिणाम झालेला दिसत नाही. अहो, मलाही तेच कळत नाही राधा. महाराजांनी स्वतःच्या आशीर्वादाने दिलेलं चूर्ण, त्याचा तरी परिणाम व्हायला हवा होता. त्या स्वामींनी पुन्हा काहीतरी केलं असेल. म्हणजे मला सांग राधा, मार्तंड महाराजांनी दुसरी पुढे दिली होती. कदाचित त्या स्वामींच्या माणसांनी त्यांना गाठलं असेल, ती पुढे बदलली असेल, किंवा किंवा त्यात काहीतरी केलं असेल. अहो अहो मग हे असं असेल तर खूप जास्त धोकादायक आहे. आपल्याला वाटतंय की आपण स्वामींपासून सावध आहोत, पण जर ते आपल्यापेक्षा 2 पावलं पुढे असतील तर? मला तर काहीच समजत नाही राधा. आपण मार्तंड महाराजांवर विश्वास ठेवला, त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं केलं, तर हे आपलं बाळ शांत होत नाहीये. आपण ना उगाच ह्या अक्कलकोटमध्ये आलो. दुसऱ्या कुठल्या तरी गावात गेलो असतो, जर आपण कुठेतरी लांब गेलो असतो ना, तरी असं काही घडलंच नसतं. ना ते स्वामी, ना त्यांचा पिच्छा, नाही आपल्यावरचं सावट. कुठे अडकलोय तो आपण? माहित नाही. बाळा, तुम्ही काही ठरवलं तरी तेच घडेल असं नसतं. मग काय घडतं? घडतं तेच जे विधिलिखित असतं आणि कर्माला धरून असतं. हो, माझं काय चाललंय आणि तुम्ही काय सांगताय मला काही कळतच नाहीये. हे घे आणि आता त्या समोरच्या भिंतीवर जोराने फेकून मार. मारत खरी. गुरुदेव गुरुदेव. ज्या वेगाने तू दगड त्या भिंतीवर मारला, त्याच वेगाने तो तुझ्याकडे परत आला. कर्मही असंच असतं. तुम्ही जे देता तेच कधी कधी तुमच्याकडे परत येतं. चांगलं कर्म केलं तर त्याचं फळही चांगलंच मिळतं. आणि जर कधी कोणाला वेदना दिल्या तर त्या वेदनांचं उत्तरही द्यावंच लागतं. म्हणून आयुष्याला दोष देण्याआधी आपल्या कर्मांकडे बघा. कारण माणूस आपल्या मनाने भविष्य ठरवतो, पण त्याचं भविष्य त्याच्या कर्माने लिहिलेलं असतं. जसं कर्म तसं उत्तर. राधा, एवढं घाबरू नकोस. मार्तंड महाराज आहेत ह्या गावात म्हणून आपण इथे आलो ना. ते आपलं रक्षण करतील. ते आहेत आपल्या पाठीशी. पण कोण आहे? कोण आहे बाहेर? अहो एवढ्या जोरात दार वाजतंय पण उत्तर का देत नाहीये कोणी? थांब, मी बघतो. हो नको, बाहेर कोण आहे आपल्याला माहिती नाही. जर त्या स्वामींनी घातपाताच्या हेतूने कोणाला पाठवलं असेल तर? हो, पण पाहिल्याशिवाय कसं कळणार? थांब, मी दार नाही उघडत. फक्त बाहेर कोण आहे ते बघतो फटीतून. राधा, बाहेर कोणीच नाहीये. काय?
थांबा. दरवाजा नका उघडू. ठीक आहे, नाही उघडत. थांब, मी बाहेर बघून येतो. स्वामी हे सगळं आम्हाला घाबरवण्यासाठी करताय की काहीतरी संकेत देत आहे? बाळा, स्वामी संकेत देत असतात, पण ते ओळखायचे असतात. आपण अनेकदा आपल्याला जे उत्तर हवंय तेच शोधत असतो आणि मग गुरुनी दिलेला संकेत आपल्याला दिसतही नाही. तू म्हणतोयस ना स्वामींनी तुला झिडकारलं म्हणून, पण तसं करताना स्वामींनी तुला काहीतरी तर सांगितलंच असणार ना. त्याला सांग, आधी दुसऱ्याच्या मनातलं पोट बरं कर, मग त्याच्यावर उपचार करायचा का नाही ते आम्ही ठरवू. हो सांगितलं. काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की कुणाच्या तरी मनातलं कोड बरं कर. पण कुणाच्या मनातलं कोड बरं करायचंय ते सांगितलंच नाही. मला काही कळलंच नाही. गुरुदेव गुरुदेव, अरे स्वामी तेच तर करतात. हा? अरे तुझ्या स्वामींना ना काही करायचं नसतं म्हणून अशी कोळी घालत फिरतात. गुरुदेव गुरुदेव. नाहीतर काय, आजार बरा करता येत नाही, आश्रय देता येत नाही, काहीतरी बोलून जायचं, त्याला आशेवर ठेवायचं. गुरुदेव गुरुदेव. तुझ्या मार्तंड सारखे नाही आहेत ते स्वामी. गुरुदेव गुरुदेव. ए सदाशिव, तुझ्या स्वामींकडे जर एवढीच शक्ती असेल तर तुझ्यावर ही वेळ का आली? रे, तुला घरच्यांनी बाहेर काढलं, तुझं लग्न मोडलं, तुझ्या अंगावर रोग आला, हा? आता तुला गावातही राहता येणार नाही. मग एकटं आयुष्य जगून काय करणार आहेस? हे काय? ही कमळाची कळी. हे तोडलं गेलं. जसं तुला घरातून बाहेर काढलं गेलं, तुला वाईट टाकलं गेलं. आता हिलाही वाटत असेल ना माझं आयुष्य संपलं, आता माझं काय होणार, माझ्यासाठी पुढे काहीच उरलेलं नाहीये. काय रे, तुम्हाला काय वाटतं? कोमेजून जाईल. अहो, याच्यात उरलं तरी काय? हा? गुरुदेव गुरुदेव. हे गे रे, ते समोर पाण्याचं डबकं दिसतंय ना, त्याच्यात ठेव. देव गुरुदेव. राधा, आता बाहेर कोणीच नाहीये. मी सगळीकडे बघितलं, घराच्या आजूबाजूला रस्त्यात कोणीच नाही दिसलं. मग मग दार कसं वाजलं? काय प्रकार आहे हा? आपल्याला काही भास होतोय का? नाही नाही, हा भास नव्हता. मी स्वतः ऐकलंय, स्वतः माझ्या डोळ्यांनी दार उघडताना पाहिलंय. हे सगळं आपल्या डोळ्यासमोर घडलंय. मला एक कळत नाहीये, जर त्या मार्तंड महाराजांनी आपल्या घराभोवती सुरक्षा कवच उभं केलंय, तर ते स्वामी आपल्याला घाबरवण्यात एवढे यशस्वी कसे होत आहेत? मला हाच प्रश्न पडलाय. हे कशाला ठेवलंस? हा? काय होणार आहे त्याचं? गुरुदेव गुरुदेव. ते बघ, गुरुदेव गुरुदेव. पाहिलं? तुला वाटलं होतं ना या कळीचं आयुष्य संपलं म्हणून?
तुझ्याही आयुष्याचं असंच आहे. बाळा, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. अजून तुझं खूप आयुष्य बाकी आहे. जसं हे फूल आता देवाच्या चरणी वाहिलं जाऊ शकतं, अनेक ठिकाणीही वापरलं जाऊ शकतं. बाळा, तुझंही आयुष्य असंच आहे. पुढे जाऊन ते कोणाच्या तरी उपयोगी पडू शकतं, सुखी होऊ शकतं. योग्य वेळेची वाट बघ. पाहिलंस, तुला वाटलं होतं ना या कळीचं आयुष्य संपलं म्हणून? तुझ्याही आयुष्याचं असंच आहे. बाळा, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. अजून तुझं खूप आयुष्य बाकी आहे. पुढे जाऊन ते कोणाच्या तरी उपयोगी पडू शकतं, सुखी होऊ शकतं. योग्य वेळेची वाट बघ. मला एक कळत नाहीये, जर त्या मार्तंड महाराजांनी आपल्या घराभोवती सुरक्षा कवच उभं केलंय, तर ते स्वामी आपल्याला घाबरवण्यात एवढे यशस्वी कसे होत आहे? मला हाच प्रश्न पडलाय. हा, राधा, काय हे काय? आताच तर इथं फुलदाणी होती. आता तिथे भांडण होतं ते गायब कसं झालं? काय घडतंय? काय घडतंय? सगळं थांबवा ना. काय? काय चाललंय हे? हा कसला जादूटोणा होतोय? हे थांबवा सगळं. काय घडतंय सगळं आपल्या घरात? जो हमारा है वो हमें नहीं दोगे, तो जो तुम्हारा है वो हम छीन लेंगे. स्वामी, कुणाबद्दल बोलताय तुम्ही आणि कुणाचं काय घेणार आहात? स्वामी, तुमच्या बोलण्याचा अर्थ मला नाही कळला. त्याला कळायचंय, त्याला कळलंय. पण सगळ्यांनाच नाही कळलं तर? ज्याला उत्तराची गरज असते तो प्रश्न शोधत राहतो, आणि जेव्हा सत्य समोर असतं तेव्हा संकेत आपोआप दिसतात. स्वामी देवा, त्या बिचाऱ्या सदाशिवचं काय होणार पुढे? त्याच्यावर एका मागून एक संकटच येत. घरच्यांनी बाहेर काढलं, गावातल्या लोकांनी बाहेर काढलं, आणि तुम्ही त्याला मठातून बाहेर काढलं. आता त्याच्या समोर उरलंय तरी काय? शोधा, शोधा. काय शोधा. आता स्वामींनी सांगितलंय म्हणजे नक्कीच काहीतरी शोधायचं असणार आहे. काहीतरी मिळणार. हो हो, शोधा. स्वामी, माझी हरवलेली तुळशीची माळ मला परत सापडली. स्वामी, माझी ही जपमाळ अहो कुठेतरी हरवली होती, सापडतच नव्हती. आज शोधली तेव्हा सापडली. स्वामी,
माझं रुद्राक्ष हरवलं होतं. आत्ता शोधलं आणि लगेच सापडलं. स्वामी देवा, किती दिवस झाले माझा हा स्फटी सापडतच नव्हता. खूप शोधलं मी, पण आज तुम्ही शोधा म्हणून सांगितलं आणि अचानक सापडला. स्वामी देवा, आमच्या सगळ्यांच्या या वस्तू हरवल्या होत्या. नाही म्हणजे आम्ही खूप शोधल्या होत्या पण सापडतच नव्हत्या. आणि आज अचानक तुम्ही आम्हाला सांगितलं शोधा आणि त्या सापडल्या. असंच होतं माणसाचं. कधी कधी माणसाला वाटतं आपल्या आयुष्यातलं सगळं हरवलंय. घर हरवलं, माणसं हरवली, नाती हरवली, आणि मग त्याला वाटतं आता उरलंय तरी काय. पण हरवलेलं सगळं संपलेलं नसतं. काही गोष्टी फक्त योग्य वेळेची वाट बघत असतात. ज्याला आज स्वतःचं प्रयोजन दिसत नाही याचा अर्थ त्याचं प्रयोजनच संपलं असं नाही. योग्य वेळ आली की हरवलेली वस्तू सापडतेच, आणि योग्य वेळ आली की हरवलेला माणूस स्वतःलाच सापडतो आणि त्याला त्याच्या जगण्याचं कारणही सापडतं. सदाशिवचंही सदाशिवलाही त्याच्या आयुष्याचं प्रयोजन सापडलंय. सापडला? हो. पण काय आहे ते? जे हरवलंय म्हणून माणूस रडत असतो. कधी कधी त्या शोधात त्याला त्याचं खरं आयुष्य सापडतं. योग्य वेळ येऊ द्या, सगळं कळेल. ज्याचं प्रयोजन देवानी ठरवलंय त्याला परिस्थिती कधीही भरकटू देत नाही. देव त्याला त्याच्या वाटेवर आणल्याशिवाय राहत नाही. शिवशंकर शंभो. घे. काय हे? पाणी. काळजी करू नकोस, पाणीच आहे, पी. सदाशिव, डोक्यातून तो आत्महत्येचा विचार काढून टाक. पण मी काय करू? आता माझ्यासाठी काही उरलंच नाहीये. अरे असं काय म्हणतोय? प्रत्येकाच्या आयुष्याचं एक प्रयोजन ठरलेलं असतं. कोणालाही आयुष्य हे विनाकारण मिळालेलं नसतं. स्वामींनी तुला सांगितलंय ना, कोणाच्या तरी मनातलं कोड बरं कर, मग तेच तुझ्या आयुष्याचं प्रयोजन आहे असंच समज. त्यासाठी जग आणि तुझं कर्तव्य पूर्ण कर. मग स्वामी तुझ्यावर नक्कीच कृपा करतील. म्हणजे माझं आयुष्य संपवायचं नाहीये मला, माझं कर्तव्य पूर्ण करायचं. मी किती मोठी चूक केली. स्वामींचा भक्त असूनही मी हार मानली. माझ्या दुःखापासून पळून जाण्याचा विचार केला. आता आता स्वामींना मी काय तोंड दाखवू? बाळा, भक्ताची चूक गुरुच्या नजरेतून सुटत नाही, पण भक्ताची वेदनाही गुरुच्या मनातून सुटत नाही. गुरु भक्तांच्या चुका पोटात घेतात, त्यांना समजून घेतात आणि पुन्हा उभं राहण्याची संधी देतात. बाळा, अरे एक चूक झाली म्हणून भक्त संपत नाही, पण पुन्हा पुन्हा तीच चूक करणं गुरुनी दिलेल्या संधीचा अपमान करण्यासारखं आहे. नाही, परत अशी चूक होणार नाही. पण आता नेमकं मी काय करू? कुठे जाऊ, कुठे राहू? आता इथून निघ आणि गावाबाहेर पड. तिथे एक शेत आहे आणि त्या शेतात घर आहे, तिथे जाऊन राहा. पण तिथूनही मला कोणीतरी हकलून दिलं तर? असंच कोणी मला त्रास दिला तर? बाळा, तिथून तुला कोणीही बाहेर काढणार नाही, तुला कोणीही काही त्रास देणार नाही, कारण ते आमचं घर आहे.
कोणी सांगावं? तुझ्या आयुष्याचं प्रयोजन तुला तिथेच सापडेल. आज तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, मला पुन्हा जगण्यासाठी कारण दिलं. तुम्हीच माझ्यासाठी स्वामी म्हणून धावून आलात, मला दिशा दाखवली. तुमचे खूप खूप आभार. जा, तुझं प्रयोजन तुझी वाट बघतंय. कुठलं प्रयोजन म्हणत होते ते? इथे तर काहीच नाही, पूर्ण घर रिकाम आहे. माझ्या आयुष्याचं प्रयोजन मला इथे सापडेल म्हणाले, पण इथे तर माझ्याशिवाय कुणीच नाही. कोण आहे? कोण आहे तिकडे? तू कोण आहेस? स्वामी, हे काय करताय तुम्ही? स्वामी देवा, काही विशेष संकेत आहेत का? प्रयोजन सापडलं प्रयोजन. सदाशिवला त्याचं प्रयोजन सापडलं. म्हणजे काय स्वामी? नाही, सदाशिवला काय सापडलं, कुठे सापडलं आणि त्याच्या आयुष्यात आता काय घडणार आहे? योग्य वेळ आली की सगळं कळेल. स्वामी देवा, एवढं मात्र कळालंय मला की तुम्ही सदाशिवची योग्य ती काळजी घेताय. त्याला तुम्ही एकटं सोडलं नाहीये. त्याला तुम्ही झिडकारलं, पण त्याला त्याची योग्य वाटही दाखवली. त्याला संकटात ढकललं, पण त्यातून बाहेर पडण्याचा योग्य मार्गही दिला. तुम्ही त्याला योग्य तो मार्ग दाखवताय स्वामी देवा. प्रत्येकाचं वर्तुळ आता सुरू होणार. प्रत्येकाचं वर्तुळ? प्रत्येक माणूस आपली वाट चालत असतो, पण त्याची वाट कुठे जाऊन पूर्ण होणार हे त्याला माहित नसतं. वर्तुळ पूर्ण होईपर्यंत कथा संपत नाही. कुणाचं वर्तुळ दुःखातून सुरू होतं, कुणाचं संघर्षातून, आणि कुणा एखाद्याचं हरवलेल्या माणसाला शोधतानाही सुरू होतं. पण शेवटचा टप्पा प्रयोजनापाशीच घेऊन येतो. अहो, आज काहीतरी वेगळंच घडणार आहे असं वाटतंय. म्हणजे बघा ना, आज सकाळपासून किती विचित्र गोष्टी घडताय. आपल्या घरातल्या वस्तू अदृश्य झाल्या. अचानक स्वामींचा आवाज आला आणि तो आवाज ऐकून फार शांत झाला. बाळा, शांत हो, शांत हो. माझं तर मन सांगते की आजची रात्री धोक्याची आहे. नाही, घाबरू नकोस. आपण काळजी घेऊ. काहीही झालं तरी आपण आपल्या बाळाची काळजी घ्यायची. त्याला एकटं नाही सोडायचं. पण हे जे काही घडतंय ना, त्यामागे नक्की काहीतरी कारण असणार. हो, मलाही तसंच वाटतंय. मगाशी घरातील वस्तू अदृश्य झाल्या. कुठे गेल्या, कशा झाल्या, काहीच कळलं नाही. राधा, काहीतरी विचित्र घडतंय. आपण मार्तंड महाराजांना बोलवूया का? बोलवायला गेलो असतो, पण आज बाहेर जाणंही शक्य झालं नाही. त्यांना निरोपही पाठवता आला नाही. तिकडे त्यांना सगळं कळलं असेल तर
त्यांनी कुणाला मदतीला पाठवलं असेल तर बरं होईल. हो, हा आवाज बाहेरून आलाय. थांब, मी बघतो. थांबा, मी पण येते तुमच्यासोबत. चला. अहो, अहो, हे काय झालं? या घरातल्या सगळ्या वस्तू गायब कशा झाल्या? हे बघा, हे बघा, आता हे त्या वस्तू होत्या ना, या गायब कशा झाल्या? हो, हे सगळं नक्की काय घडतंय? काय अर्थ आहे या सगळ्याचा? मला वाटतं हे त्या स्वामींचंच काम आहे. पण एवढं सगळं? दिवसभर जे काही घडतंय, बाळाचं रडणं, त्या स्वामींचा आवाज, ह्या वस्तू गायब होणं, हा योगायोग असू शकत नाही. सगळ्याच वस्तू गायब झाल्या, काही शिल्लक राहिलं नाहीये. मग आता पुढे काय गायब होणार? तुम्ही एका टोकाकडे बघत आहात, पण दुसऱ्या टोकाकडे काय घडतंय याची तुम्हाला कल्पना नाहीये. स्वामी, म्हणजे आपण इथे जे पाहतोय त्याच्या पलीकडेही काही घडतंय का? स्वामी, आम्हाला काहीच कळत नाहीये. नाही, एके ठिकाणी तुम्ही म्हणताय सदाशिवचं प्रयोजन त्याला सापडलं आणि इकडे हे वर्तुळ आखतंय. याचा नेमका संबंध कशाशी आहे? प्रत्येक गोष्ट डोळ्यांनी दिसतेच असं नाहीये. काही गोष्टींचा अर्थ समजण्यासाठी वेळ यावा लागतो आणि काही वेळा सत्य समोर येईपर्यंत शांत राहावं लागतं. तुम्ही एका टोकाकडे घडणाऱ्या गोष्टीला शेवट समजत आहात, पण दुसऱ्या टोकाला नवीन सुरुवात होत असते. बऱ्या मुलांना दिलासा ठीकच आहे, नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही ते घेऊच. राधा, कुठे चाललीस? माझं बाळ, माझं बाळ, माझ्या अंगात, माझं बाळ, माझं बाळ. अहो, मला ना भीती वाटते. ते स्वामी आपल्या बाळाला आपल्यापासून दूर तर करणार नाही ना? पण ते आपलं बाळ का मागतायत? त्यांच्याशी ना आपली ओळख आहे ना शत्रुत्व. आपण ह्या गावात नवीन आलो, आपण काय बिघडवलंय त्यांचं? का ते आपल्याला आणि आपल्या बाळाला घाबरवतात? हे वर्तुळ इथे कसं आलं? कर्म कधीच संपत नाही, ते फिरून येतं आणि एक दिवस वर्तुळ पूर्ण होतं. स्वामी, म्हणजे माणूस जे काही करतो त्याचा हिशोब त्याच्यापर्यंत परत येतो. हो, चांगलं केलं तर चांगल्या कर्माचं फळ येतं आणि वाईट केलं तर त्याच्या कर्माची सावली मागे लागते. माणूस कितीही पळाला, कितीही वाटा बदलल्या तरी कर्माची वाट बदलत नाही. हे वर्तुळ कोणाचं आहे स्वामी? प्रत्येकाचं वर्तुळ असतं आणि प्रत्येकाचं वर्तुळ एक दिवस पूर्ण होतच. तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात जे वर्तुळ आखता, कधी कधी त्याच वर्तुळात तुम्हालाही उभं राहावं लागतं.
कर्म फिरून येतं, वर्तुळ पूर्ण होतं, तुमचंही होणार. कर्म फिरून येतं, वर्तुळ पूर्ण होतं, तुमचंही होणार. स्वामी देवा, एक विचारू का? नाही म्हणजे रेणुका कुठे? बरी आहे ना ती? नाही म्हणजे मी तिला शोधायला गेले होते, पण ती गावात कुठेच दिसली नाही. तिची काळजी करू नका, तिची व्यवस्था केली आहे. म्हणजे ती सुरक्षित आहे ना स्वामी? रेणुका हो शांत शांत हो, घाबरू नकोस. हा? घाबरू नकोस, घाबरू नकोस. हा? हे बघ, मी तुला काहीही करणार नाही. हा? शांत हो. तुला कोणीही त्रास देणार नाही. हा? तू फक्त शांत हो. रेणुका रेणुका माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. तो घाबरू नको. हे बघ, मी तुझ्याशी काहीही बोलणार नाही. हा? फक्त तू शांत हो. काही बोल. रेणुका, अगं अगं नक्की काय झालंय तुझ्यासोबत? कशी काय घाबरतेस तू? शांत शांत हो, घाबरू नको. सब जुड़े हैं, सिर्फ मिलने की देर है सदाशिव, शिव शंकर शंभो. राधा झोपू नको. हा? मी कुठे झोपते? तुमचेच डोळे मिटतात. नाही, मी पूर्ण जागा आहे. राधा, काही काही काय काय बाळा, झोप झोप. राधा झोपू नकोस. नाही, मी तर बाळाला थोपटते. काही 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 झोप. अशी डोळे बंद करून. तुम्ही पण जागे राहा. आहो आहो. नाही नाही, मी झोपलो नव्हतो. तुझ्यासारखे डोळे झाकले होते. हळूच. ओके. हो, बाळ इथे. तू कुठे काय काय करताय? जागे राहा. नाही झोपत. तू पण नको झोप राधा. हो आपण दोघांनी पण जागा राहायलाच हवं. हो, जागा राहायलाच हवं. काही झालं तरी जागा राहायलाच हवं. राधा, राधा काय? झोपू नको. तुम्ही सुद्धा. हो ठीक आहे. नाही नाही, आता तोंडावर पाणी मारले ना, आता झोप येणार नाही. तोंडावर पाणी मारले, आता झोप येणार नाही.
आता झोप येणार नाही. झोपलो ना. झोप येणार नाही. झोप येते ना? नाही नाही. जागे राहा. हो तू पण. ऐक, काय काय झालं? चिमट्या काढला स्वतःला, झोप येऊ नये म्हणून. राधा, राधा, झोपू नकोस. हे सगळं करूनही आपल्याला झोप येते. आपल्याला काहीतरी करायला हवं. अगे काय करतेस तू? ते लांब नाही तिकडे. हिंदी खरे कशाला आणलेत? ह्यात मिरची टाकली आहे, मिरची. काय मिरची? दूर कर माझ्यापासून, ते दूर कर. हात मिरची टाकल्यामुळे आपले डोळे चुरचुरतील, मग आपल्याला त्रास होईल, त्रास. झोप येणार नाही. काय खरंच? दे मी पण घेतो. डोळे चुरचुरत नाही. हा राधा, अगं आपल्याला जागा ठेवण्यासाठी आपण हा दूर केला. आपल्या बाळाला त्रास झाला तर? अरे देवा, मी तर हा विचारच केला नाही. आता बाहेर जातो, दूर घेतो, म्हणजे म्हणजे मला झोप येणार नाही. यांनी जागा राहण्यासाठी निखारे वापरले. मग आता मी काय करू? अहो, हे बघा. अगा आता हे काय करतेस तू? हे बघा कांदा. हा कशाला? हे बघा, हा कांदा जर बारीक चिरला ना, मग डोळ्यातून पाणी येईल, मग झोप कुठून येणार? आता खरंच झोप येणार नाही. तुझा कांदा चिरून झाला की मला येते. हो, आता रात्रभर जागेच राहू आपण. जो विधि के पटल पर है वो अटल है, जिससे जो छीनना है वो अटल है, जिसको जो मिलना है वो भी अटल है, जिसको जो पाना है वो भी अटल है.